नमस्कार मंडळी, आपला रोजचा प्रश्न आज स्वयंपाकाला काय? तर आज आपण बनवणार आहे अगदी साधी सरळ सोपी अशी रेसिपी दाल खिचडी, जी सर्वांनाच आवडते. त्यासाठी आपण सगळ्या डाळी मिक्स करून घेतल्या आणि तांदूळ घेऊन कुकरमध्ये त्या लावून दिल्या. त्यानंतर एक पॅन ठेवला, त्यामध्ये तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी, कढीपत्ता, कांदा घेऊन फ्राय करून घेतलं. छान कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण टाकणारे टोमॅटो आणि आले लसूण पेस्ट. त्यानंतर आपल्याला हवे ते मसाले म्हणजे लाल तिखट, धनेपूड, हळद, थोडासा सांबार मसाला घेतला तरी चालेल, त्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या दाल खिचडीला. त्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेला भात आणि डाळीचं प्रमाण हे सगळं आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि बाजूलाच मी गरम पाणी ठेवलं होतं, ते सुद्धा आपल्याला म्हणजे थिकनेस किती हवा आहे, आपल्याला पातळ हवी आहे खिचडी की जरा थोडीशी घट्ट हवी आहे, त्यानुसार आपण पाणी ॲड करून घेणार आहोत. दाल खिचडी हे आपण एक आजारी पेशंट, कारण मुगडाळीची खिचडी ही असल्यामुळे आजारी पेशंट वगैरे किंवा सगळ्यांनाच आवडते, ती रात्रीच्या जेवणात सुद्धा तुम्ही ही ॲड करू शकता. मला जरा पाण्याचं प्रमाण कमी वाटत होतं, त्यामुळे मी अजून पाणी घेतलं. आता छान हिरवी कोथिंबीर घालून ह्या आपल्या खिचडीला आपण गार्निशिंग केलंय. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूया. ही खिचडी तुम्ही डायरेक्टली अशीही खाऊ शकता, पण जर तुम्हाला चमचमीत खावंसं वाटत असेल जास्त, तर यामध्ये तुम्ही तडका किंवा झणझणीत जर आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही तडका सुद्धा ॲड करू शकता. त्यामध्ये आपण तडक्यासाठी तूप घेतलं, जिरे मोहरीची फोडणी आणि लाल मिरच्या घेतल्या सुक्या. आणि हा तडका आपण थोडंसं लाल तिखट सुद्धा वापरू शकता, धणेपूड. हा तडका आपण आता आपल्या खिचडीमध्ये ॲड करूया. आणि अगदी मंद आचेवर आपली खिचडी शिजू द्या. अशा प्रकारे तयार झाली आपली दाल खिचडी. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू. नमस्कार मंडळी, आपला रोजचा प्रश्न आज स्वयंपाकाला काय? तर आज आपण बनवणार आहे अगदी साधी सरळ सोपी अशी रेसिपी दाल खिचडी, जी सर्वांनाच आवडते. त्यासाठी आपण सगळ्या डाळी मिक्स करून घेतल्या आणि तांदूळ घेऊन कुकरमध्ये त्या लावून दिल्या. त्यानंतर एक पॅन ठेवला, त्यामध्ये तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी, कढीपत्ता, कांदा घेऊन फ्राय करून घेतलं.